शिवरायांचे नाव घेता 40च्या पळाला. आज मी निघालोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जाण्याची माझी खूप वर्षापासूनची तळमळ होती. आपण चाललोय किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निघालोय गडांचा राजा, राजाचा गड असलेल्या श्रीमान रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी. तर आपण निघालोय गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानासोबत रायगड किल्ल्याची वारी करायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा प्रकारे साजरी केली जाणार आहे. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आता आपण निघूयात, कारण मला इथून पहिलं पिकअप पॉईंटला जायचं आहे आणि तिथून पुढे आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. तर चला. आणि हा आहे आपलं बॅच. आणि चला, सगळी तयारी झालेली, आता आपल्याला फक्त निघायचं आहे. प्रवास सुरू झाला. खरं तर मन महाराजांच्या आणि रायगडाच्या दर्शनानेच भरणार होतं, पण पोट भरण्यासाठी आम्ही पौडला थांबलो. महाराजांच्या गाण्यांवर नाचत आनंद साजरा करत आम्ही सर्व मावळे रायगडाच्या दिशेने निघालो. सकाळच्या 6च्या दरम्यान आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. पायथा पूजन करून आम्ही गड चढायला सुरुवात केली. थंड वारा आणि हलकीशी होणारी सकाळ यामध्ये रायगडाचे रूप खूपच सुंदर दिसत होते. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषात आम्ही महादरवाजापाशी पोहोचलो. महादरवाजाची भव्यता, त्यावर कोरलेले शरब आणि त्यांच्या पायाखाली असलेले हत्ती हे त्या काळातील महाराजांचे शौर्य आणि सर्व सुलतानी ताकदींना त्यांनी पायाखाली ठेवलं होतं याची साक्ष देत महादरवाजाचं दर्शन करून आम्ही पुढे निघालो. आणि अखेर तो क्षण आला. या डोळ्यांसमोर श्रीमान रायगड होता. शेवटी रायगडाच्या भेटीची तळमळ शांत झाली. रायगडाचा सर्व नजारा पाहून डोळे भरून आले. इयत्ता 4थीत असताना पाहिलेलं रायगडाचं चित्र आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर होतं. शिवजयंती सोहळ्यासाठी आम्ही सर्वांनी पारंपरिक कपडे घातले. आमच्यासोबत आलेल्या दादांनी महाराजांची वेशभूषा परिधान केली आणि सोबत असलेल्या वारकरी मित्रांसोबत आम्ही टाळ मृदुंगाच्या गजरात आई शिरकाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. तिथे आरती आणि पूजा करून पुढे राजदरबाराच्या दिशेने निघालो. स्वराज्याचा भव्य राजदरबार पाहण्यासाठी मन उत्सुक होतं. राजदरबाराचा परिसर, महाद्वार पाहून थक्क झालो. खरंच त्या काळी काय रुबाब असेल माझ्या राजाचा. महाराजांच्या मूर्तीला हार घालून आणि वंदन करून आम्ही पुढे जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघालो. वाटेत शिवकाळातील बाजारपेठ नजरेस पडली. त्या काळी याच बाजारपेठेत घोड्यावरून बाजार केला जायचा. यावरून लक्षात येतं की त्या काळात लोकांचा काय रुबाब असेल. चालत चालत आमची पायीवारी जगदीश्वराच्या मंदिराजवळ पोहोचली. जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर असलेल्या महादेवाचे दर्शन करून आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. वारकरी मंडळींकडून भजनाची सुरुवात झाली. प्रत्येक जण त्या क्षणाचा आनंद घेत होता. आता वेळ आली त्या जागेचं दर्शन घेण्याची, जिथे माझा राजा आजही शांत आणि समाधी स्वरूपात आहे. आपण महाराजांच्या समाधी स्थळापाशी आलो. तेथील शांत वातावरण मनाला समाधान देत होतं आणि महाराजांची आठवण आली. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. तिथून पुढे आम्ही गेलो पाचडला, जिजाऊ साहेबांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी. तिथे सुद्धा पूजा करून आम्ही आऊसाहेबांच्या स्मृतीला वंदन केलं. आऊसाहेबांच्या मूर्तीला डोळे भरून पाहून घेतलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.